तर आज ओम भांगेन त्याचे मित्र तर आपण मस्त मेट्रो मध्येच बसून गेलो. कधी बसलो आणि कुठे बसलो हे मी तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये सांगतो, त्यासाठी ब्लॉग पूर्ण पहा. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका ओम आणि मी आलो होतो नागपूरला कार्यक्रमासाठी. आणि जर तुम्ही नागपूरला येतानीचा व्हिडिओ जर नसन पाहिला तर तोय पाहून घे जा. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही थोडीशी खरेदी करायला निघालो होतो. इथं कव्हरचा ढेर भेटला, ज्यामध्ये उडी मारून शोधलं असं तरी कव्हर नसं सापडलं. तरी तुमच्या भावानी या कडकत्या उन्हीमध्ये जीवावर खेळून कव्हर ढूंढलं. कव्हर कसं वाटून राहिलंय नक्कीच कमेंट मध्ये सांगा. गन्ने का जूस बड़ा गिलास 20 रुपए का. तेवढ्यातनीच अचानक भयानक मध्ये विचार आला की मेट्रो नाही एकदा घुमून पाहू का. बस मग काय विचार झालाच होता आणि आलो मेट्रो स्टेशनवर. आणि तुमच्या भावाचा मेट्रो मध्ये बसण्याचा पहिला चान्स आहे बरं का, म्हणून आमच्या चेहऱ्यावरच्या एक्साइटमेंटला जास्त सिरियसली नका घ्यायचा. बस मग काय आम्ही एकाएकीने ह्या ऑटोमॅटिक उघडणाऱ्या दरवाज्यातून पास झालो. बस तेवढ्यातनीच मेट्रो येऊन गेली. सर्व लोक आमची धांदल पाहून आमच्याचकडे पाहत होते. आणि आमचा मेट्रो मध्ये बसायचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. हा एक्सपिरियन्स आम्हाला जिंदगीभर आठवून राहील. बस तेवढ्यातनीच आमचं स्टेशन येऊन गेलं आणि आम्ही स्टेशनवर उतरून गेलो. बस लिफ्ट मध्ये आमच्या धांदल्या करून झाल्या होत्या आणि आता म्हणलं चला वापस. बस मग काय आपल्याला वापस जाण्यासाठी तिकिटा काढा लागणार होत्या वैष्णोदेवी स्क्वेअर्सच्या. सटकन 5 तिकिटा घेऊन घेतल्या आणि आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवर चाललो गेलो. प्लॅटफॉर्मवर ज्याच्या पहिले आपली मस्त कडक मध्ये चेकिंग झाली. बस मेट्रो आलीच होती तर एवढी गर्दी का खूपच. बस मग काय बिना धक्काबुक्की केल्याने आम्ही मेट्रो मध्ये घुसलो. बस तेवढ्यातनीच लिफ्ट येऊन गेली ना आम्ही मेट्रो स्टेशनच्या बाहेर निघून गेलो. तर पब्लिक आजच्यासाठी एवढंच. मी भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार.